रत्नागिरी जिल्ह्यातील असा एक कार्यक्रम ज्यांनी खरोखरच आपली पारंपरिक चालत आलेली परंपरा जपली हे बोलणं वावगं ठरणार नाही. कारण मी गेल्या वर्षी पण ट्राय केलं, पण गेल्या वर्षी मला जमलं नव्हतं. यावर्षी जमलं, योगायोग आला आणि काल मी दादर येथे त्यांचा नमन कार्यक्रम शूट केला आणि त्यांचा पोशाख हा पूर्णपणे पारंपरिक आहे. तो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप नमनं पाहिली. तुमचा जो पोशाख आहे नमनचा तो जरा पारंपरिक वाटला आणि भारी वाटला. त्याबद्दल काय सांगाल? पोशाखाबद्दल आम्हाला. पोशाखाबद्दल जर म्हटलं तर जवळजवळ बरेचसे आपली नमनं आहेत. लक्षात काय, सर्व कलाकार हे त्या पद्धतीने कला करत असतात. सगळ्यांचे कार्यक्रम जवळजवळ कोकणातले जे कार्यक्रम आहेत ते अतिशय उत्तम प्रकारचे आहेत. परंतु आम्ही जे खेळांचा जो साज तयार केलेला आहे तो एकदम आमची जुनी जी पारंपरिक लोकं होती त्यांनी जो हा रंग चढवलेला, साज चढवलेला तो जरा पुढे घेऊन त्याचा वारसा पुढे जपण्याचा प्रयत्न आपण आमची सगळी मंडळी करते. खूप याच्याबद्दल काय सांगाल? नेमकं काय काय असं ह्याच्यामध्ये ही जी सगळी जुनी रेखीव ज्या ह्या बांगड्या आहेत, मणी आहेत, या दृष्टिकोनातून ही जुनी आत्ताच्या ह्या पोझिशनला आपल्याला असं मिळणार नाही आणि हे पाहायला पण मिळणार. हे एकदम जुना पोशाख आहे. तोच पोशाख आमच्या सगळ्या म्हणजे वडील असतील, भाऊ असतील, त्यांनी पुढं सर्व जतन करून ठेवलेलं आहे आणि तो पोशाख आज आम्ही वापरतोय. म्हणजे आजोबा, खापर पंजोबा त्यांच्या काळातली ही जी पारंपरिक पोशाख आहे तो आतापर्यंत आपण जपतोय. आणि खूप भारी वाटतं जेव्हा तुमचे खेळ नाचायला येतात ना. जो पाहणार आहे, जो खरा नमन प्रेमी आहे ना, त्याच्या अंगामध्ये आल्याशिवाय राहत. हो, 100%.